नववर्षामध्ये या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात येणार आहे आणि या शस्त्रक्रिया अधिक सुलभ आणि सहज पद्धतीने पार पडाव्यात यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या प्रशिक्षण देण्यात येते। हे प्रशिक्षण आणि काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे। डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यासाठी रुग्णालयामध्ये सध्या सिम्युलेटरचा वापर केला जातोय। आपण हा प्रस्ताव शासनाकडे पाठपुरावा केला होता। सुदैवाने त्यांनी तो मान्य केला आणि आमचं तेच म्हणणं आहे की ही सर्जरी जर प्रायव्हेटमध्ये केली तर लाखोंचा खर्च होईल, पण इकडे विविध योजनेत त्याला रुग्णांना फारसा खर्च होणार नाही। कदाचित पुढे आम्ही ते महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये जर ही काय म्हणतात त्याच्यात जर ही योजनेत ही हे ऑपरेशन झालं तर ते अगदीच विनामूल्य देखील होऊ शकेल आणि नवीन वर्षात जे हॉस्पिटल रोबोटिक सर्जरी सर्व्हिसेस द्यायला सज्ज होऊन जाईल।